सूर्याला, नमते नमन चंद्र सूर्याला, नमते नमन चंद्र सूर्याला. मुखवट्यांची अनेक रूपे, मुखवट्यांची अनेक रूपे देऊया दाखवली. निर्मिली नमन गला, निर्मिली नमन गला, निर्मिली नमन गला, निर्मिली नमन गला. गणगौळण ही दाखवली वगनाट्याचे पुराणी, वगनाट्याचे पुराणी, वगनाट्याचे पुराणी. गणगौळण ही दाखवली वगनाट्याचे पुराणी, वगनाट्याचे पुराणी, वगनाट्याचे पुराणी. रंगभूमीला वंदन करुनी, रंगभूमीला वंदन करुनी सुरुवात करतो आम्ही. निर्मिली नमन कला, निर्मिली नमन कला, निर्मिली नमन कला, निर्मिली नमन कला. परशुरामच्या पुण्यभुवरी, परशुरामच्या पुण्यभुवरी उमली नमन जीवानी. निर्मिली नमन गला, 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 निर्मिली नमन गला. निर्मिली नमन गला, निर्मिली नमन गला. श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज राजे, राजे तुम्ही होतात म्हणून दिसले मंदिरांना कळस, राजे तुम्ही होतात म्हणून दिसले मंदिरांना कळस आणि दारासमोरील तुळस. राजे तुम्ही होतात म्हणून भरून राहिले सुहासनीचे कपाळ. राजे, राजे तुम्ही होतात म्हणून भरून राहिले सुहासनीचे कपाळ आणि हिंदवी स्वराज्याचे सुवर्ण सकाळ, सुवर्ण सकाळ, सुवर्ण सकाळ. करतो मानाचा मुजरा माझ्या शिवरायाला, करतो मानाचा मुजरा माझ्या शिवरायाला. धन्य धन्य ती माऊली जिजाईच्या दुबाळा, धन्य धन्य ती माऊली जिजाईच्या दुबाळा.
देतो मानाचा मुद्रा माझ्या शिवरायाला धन्य धन्य ती माऊली जिजाईच्या तू बाळा धन्य धन्य ती माऊली जिजाईच्या तू बाळा दुष्टते मोघल खवलले फार तोडली हिंदूंची मंदिर तोडली हिंदूंची मंदिर तोडली हिंदूंची मंदिर दुष्टते मोघल खवलले फार तोडली हिंदूंची मंदिर तोडली हिंदूंची मंदिर तोडली हिंदूंची मंदिर आया बहिणींवर अत्याचार कोण करील ते संकट दूर कोण करील ते संकट दूर कोण करील ते संकट दूर घेतो भवानी मातेचे नाव ती पावली नवसाला घेतो भवानी मातेचे नाव ती पावली नवसाला धन्य धन्य ती माऊली जिजाईच्या तू बाळा 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 धन्यवाद खाली वाकून जागेला रसिक प्रेक्षकांच्या मनापसंतीतून आलेलं काही पारितोषिक श्रवण कुंदन भोसले यांच्याकडून आमच्या नमन मंडळाच्या खेळांसाठी अप्रतिम नृत्यासाठी 110 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी आम्ही श्री रवळनाथ रिमिक्स नमन मंडळ रत्नागिरी दैभारी त्यांचे सत्त शिरोणी आहोत. धन्यवाद. रसिक मंडळी, आम्ही आपल्या समोर सादर करत आहोत एक पौराणिक गणनाट्य श्री बाळ गणेशाची आघात लीला आणि या गणेश लीलेतील एक प्रसंग अर्थात रसिक मायबाप सादर करत आहोत सिंधुरासुराचा वध सविनाश सहर्ष सादर करतोय श्री अमित डांगे यांच्या निर्मितीतून, श्री मनोहर होरंबे यांच्या दिग्दर्शनातून, कुमार रोहित धनावडे यांच्या लेखणीतून, श्री रवळनाथ रिमिक्स नमन मंडळ रत्नागिरी लयभारी या नमन मंडळाच्या 35 नामवंत कलाकारांच्या अभिनयातून सादर होतोय सिंधुरासुराचा वध. ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. तू
माझी आराधना का करत आहेत? समग्र सृष्टीचे निर्माण करता ब्रह्मपिता या नरदेहाचा आपला साष्टांग दंडवत. आशीर्वाद आहे वत्सा. पितामहा, या नरदेहाची उत्पत्ती आपल्याच जांबाईपासून झाली. या नरदेहास आपणच सिंधुरासुराची संज्ञा बहाल केली. पितामहा, धन्य झाला हा नरदेह. पितामहा, तपस्या करण्याचे कारण मला आपल्याकडून एक वर प्राप्ती हवी आहे. हे वत्सा, तुझी घोर तपश्चर्या पाहून आम्ही तुझ्यावर प्रसन्न झालोय. माग वत्सा, इच्छित वर माग. पितामहा, या समग्र ब्रह्मांडामध्ये संचार करत असताना आपल्या या पुत्रास, या नरदेहास कधीही मृत्यू संभवणार नाही असा मला सुद्धा आशीर्वाद द्या. हे बघ वत्सा, या पृथ्वीवरती जो जन्म घेतो त्याला मरण हे येतच असते. आणि तशी ही सृष्टी मी निर्माण केली आहे. आणि या सृष्टीचे असे काही नियम आहेत. या नियमांच्या पलीकडे जाऊन मी तुला असा कोणताही वर देऊ इच्छित नाही. त्या पश्चात वत्सा, तू वेगळा वर माग. ठीक आहे पितामहा, तर या ब्रह्मांडामध्ये संचार करत असता मला आपल्या या पुत्रास असे शस्त्र द्या, अशी विद्या द्या, असे ज्ञान द्या, ज्या शस्त्राच्या बळावर मी या ब्रह्मांडामध्ये दानवरूपी ध्वज फडकवेन. या नरदेहाचा कोणीही पराभव करू शकणार नाही. मला अचिंक्य पदच मिळेल असा मला. या शस्त्राचा अन्यथा उपयोग केल्यास त्यामध्ये तुझा विनाश देखील हे मात्र लक्षात घे. अर्थात धन्य झाला. समग्र ब्रह्मांडामध्ये हा दैत्यराज सिंधुरासूर धन्य झाला. गुरु शुक्राचार्यांच्या उपदेशानं त्रिवार वायू भक्षण करून, अन्न पाणी वर्ज करून ब्रह्मदेवांची आराधना केली. या पंचतत्वांच्या देह मंदिरात, मनाच्या गाभाऱ्यात, अंतःकरणातून केलेली त्या ब्रह्मदेवांची आराधना आणि त्याच आराधनेचे फळ या नरदेहास अजिंक्य पद प्राप्त झालं. अर्थात आता या सिंधुरासुराचा पराभव होणे शक्य नाही. ब्रह्मदेवांचा वरदहस्त या नरदेहाच्या मस्तके. अर्थात हा दैत्यराज सिंधुरासुर अमर झाला दैत्यराज